नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मॅट रांगोळीचे क्लासेस चालू आहेत आणि ह्या क्लासेसमध्ये ज्या अडचणी येतात, माझ्या सख्यांना काही अडचणी येतात, त्या अडचणी मी त्यांनाही सांगते आणि तुमच्याशी शेअर करत असते. आज बघा, आमचा पॅकेजिंगचा हा व्हिडिओ आहे. सुंदर सुंदर रांगोळ्या केलेल्या आहेत आणि ह्या रांगोळ्यांचे कटिंग कशी करायचे, पॅकेजिंग कसं करायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर श्वेता, मला तुला विचारायचं आहे की ह्या रांगोळ्या करताना कशा वाटल्या, काही अडचणी येतात का, कटिंग कसं करायचं? ह्या रांगोळ्या छान वाटतायत, पण ना हे जे कटिंग करताना ना थोडस वूल आहे ना, ते कुठे जाड आहे कुठे पातळ आहे, ते कसं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे कटिंग करताना ते कट होतंय. तर ते कशासाठी, म्हणजे कसं करायचं, त्याचं फिनिशिंग कसं येईल ते. ऍक्च्युली काय आहे, हा प्रॉब्लेम बरोबर आहे. आता सपोज ही जी रांगोळी आहे, आता ह्या रांगोळीमध्ये जे आपण कलर वापरले आहे, जसा हिरवा आहे, हा लाईट ग्रीन आहे, पण ह्याच्यामध्ये काय होतं, आता पांढरा आहे. आता छान उदाहरण मिळाले. आता हा पांढरा कलर आहे, ही आपली वूल किती पातळ आहे, तीच ही वूल बघ, ही कशी जाड आहे. मग ह्या वूल मधला फरक आहे आणि ह्या वूल मधल्या फरकमुळे हे प्रॉब्लेम्स येत असतात. मग अशा वेळेस काय करायचं, आता हा जो रंग आपण वापरला आहे, हा जाड वूलचा वापरला आहे आणि हा जो पांढरा रंग आहे हा पातळ वूलचा आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं, ही जी जास्त आलेली वूल आहे ती आपण ही वर्ण कट करून टाकायची. म्हणजे काय होईल, हे बघ, हे असं जर केलं तर ही वरची जी एक्स्ट्राची वूल आहे ही आपली निघून जाते आणि रांगोळीचं जे फिनिश आहे, जो प्लेन एकसारखेपणा आहे, तो आपल्याला व्यवस्थित दिसतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फिनिशिंग मध्ये थोड्या थोड्या येणार आहेत आणि ते फायनल करताना आपण ह्या लक्षात घ्यायच्या. आता ही वूल पातळ असल्यामुळे ही एकदम सपाट बसते, पण तशी ही वूल नाहीये ना. मग ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आपलं जे फिनिशिंग आहे ते छान दिसण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. दीपिका, तुझं काय म्हणतायस? ये इसको पहले कट करना चाहिए या मतलब रंगोली बनाने के बाद कट करें या पहले से इसको कट करें? अच्छा अच्छा, आता हे पण बघा, आता ह्या रांगोळ्या आम्ही अशा पद्धतीने केल्या. आपण का अशा केल्या, आपण डायरेक्टली आपण अशा पण यूज केल्या असत्या. आधी पहिल्यांदा कटिंग केलं असतं आणि नंतर पण केल्या असत्या. पण आपल्याला कसे प्रॉब्लेम आले की आपण हे करताना हे ग्लू आहे, हा ग्लू आहे तो हजार मागच्या बाजूला रांगोळीला चिटकतो. मग आपलं फिनिशिंग जातं निघून. त्यामुळे आपण काय केलं, हा प्रॉब्लेम खरंच मग चांगला आहे, हा सगळ्यांना उपयोगाला येईल. कारण जेव्हा आपण ही कटिंग करतो आणि मग जेव्हा ग्लू चिटकवतो त्यामुळे हे खराब होतो. तर असं न करता आपण जशा अशा पद्धतीने जे केलं आहे, तर आधी व्यवस्थित रांगोळी करून घ्यायची, ग्लू चिटकून घ्यायचा छान आणि त्याच्यानंतरच कटिंग करायचं. म्हणजे फिनिशिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि जी रांगोळी आहे हे छान दिसतील. म्हणजे अशा पद्धतीचं जे आउटपुट आहे हे आपल्याला दिसणार आहे. बघा किती फिनिशिंग आणि स्वच्छ दिसते रांगोळी. तर हे जे प्रॉब्लेम आहे हे एक्सपिरियन्सने येतातच आपल्याला, पण आपण हे बघायला पाहिजे की काय केल्याने आपली रांगोळी छान दिसतील किंवा दुसऱ्यांना दाखवताना पण आपली रांगोळी कशी येतील. आता जसं पॅकेजिंग आहे, पॅकेजिंग पण असं छान व्हायला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं गृहकला मॅट रांगोळी जी आहे याचा स्टिकर लावला आहे, याचा नंबर आहे, जेणेकरून आपण ही रांगोळी कुणाला दिली तर आपल्याकडे बरोबर त्यांना नंबर येईल. तर ह्या गोष्टी पण आपण लक्षात आहे. आपलं जे रांगोळी करतो त्याचं स्टिकर पण तुम्ही लावू शकता, जेणेकरून त्यांना आपला परत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते करू शकता. आता विषय निघाला तर मी सांगते की आमच्या सख्या खूप सुंदर सुंदर रांगोळी करतात. तर तुम्हाला जरी ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच गृहकला ह्या आपल्या चॅनलवर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता किंवा आपला फोन नंबर मी कधी व्हिडिओमध्ये दिला असतो त्या फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या माझ्या सगळ्या करतात तर त्यांनाही छान रिस्पॉन्स मिळेल. तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? अशा सुंदर सुंदर व्हिडिओ या आपल्या गृहकला चॅनलवर आम्ही टाकत असतो. तर तुम्हाला अशाच पद्धतीच्या रांगोळ्या जर शिकायच्या असतील, हे चॅनल ऍक्च्युअली पारंपरिक आहे. पारंपरिक सणवार ह्या सगळ्या गोष्टी ह्या चॅनलमध्ये सांगितल्या जातात. सध्या मॅट रांगोळीचे क्लासेस चालू आहेत म्हणून सलग असे मॅट रांगोळीचे व्हिडिओ आहेत. तर तुम्हालाही असे व्हिडिओ बघायचे असतील, अशा रांगोळ्या करायच्या असतील तर नक्कीच गृहकला ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओसाठी पुन्हा आपण असंच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.